क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे अमुच्या मनीषीच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे अमुच्या मनीषीच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। खूप खूप शुभेच्छा बाबांना। बाबांच्या चेहऱ्यावर बघा आनंद, किती हसी हसी आहे। सगळ्यांनी टाळियो वाजवा, टाळियो। आणि अक्षता पण टाका। वा वा वा, जल्लोषात अगदी बाबा, बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल बघा। काय देऊ तुझला मी, उमजले ना मज काही। निरंतर प्रेम मायाही, राहू दे आपुल्या ठाई। सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे अमुच्या मनीषीच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे अमुच्या मनीषीच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। वा 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 वा, अगदी सुंदर प्रकारे एंट्री आज फर्स्ट टाइम। आणि बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू हे तर खरंच आम्हाला काहीतरी देऊन जात आहे। खूप खूप बाबांना आमच्या सगळ्यातर्फे शुभेच्छा। आपण खरं तर देव हा कुठे बाहेर नसून तो आपल्या आई वडिलांच्या रूपात असतो। आणि म्हणून आज आमच्या आई असल्या तर अजूनही आनंद झाला असता, पण आज आई सुद्धा इथे आहे। आणि म्हणून आमच्या ह्या आई वडिलांसाठी, आमच्या सगळ्या बहिणींतर्फे आणि सगळ्यांतर्फे एक गीत, हे आमचे देवस्वरूप आहेत, म्हणून ह्या देवस्वरूप आई वडिलांसाठी एक खास गीत। प्रत्येकाच्या आई वडिला हे आपले देवासमान असतात। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
आमचे भगवान आज आमच्या समोर आहेत। आज साथी बहिणींना खूप कैवरून आला असेल आणि आम्हाला सगळ्यांनाही आमच्या आई वडील जिथे असतील त्या आई वडिलांचं सुद्धा आम्ही आणि सगळ्यांनी बसून घ्या, सगळ्यांना ते बसतील, ते प्रेम व्यक्त करतायत जवळ जाऊन, म्हणून कदाचित बसून पण जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान अरे आई वडिलांची सेवा केली तरी खूप झालं आणि आज आमच्या साथी बहिणींनी हे दाखवून दिलंय आणि आमच्या बाबांनी पण दाखवून दिलंय आणि आम्हाला हे सगळ्यांना आयुष्यात शिकायचं आहे। देव कुठे बाहेर नसून आपल्या आई वडिलांमध्ये आहे। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आज खरंच आम्हाला आनंद आहे की आमचे चंद्रकांत साहेब, पालव साहेब आज खूप खूप नॉट आउट 85 आणि निरोगी निरामय मारलेली आहे। त्याबद्दल त्या भगवंताचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि ह्या आजच्या सुंदर अशा सोहळ्यामध्ये आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी, त्यांना देवाकडून शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत। तेव्हा देवा प्रत्येकाला असंच आयुष्य इथे जमलेल्या सगळ्यांना आपके पाप हम आज हो कर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है भगवान है मगर फिर भी अनजान है।
धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। थँक्यू। आणि माका वाट टाळ्यो वाजवा आवडला सत्तरा। आणि बाबा खरोखर नमस्कार। खरोखर आज बाबांकडे बघून एक चैतन्य बघा। आज त्यांच्या ह्या 85 मध्ये पण चेहऱ्यावरचं तेज बघा। खरंच देवाने सगळ्यांना असंच आयुष्य द्यावं हीच मी देवाकडे प्रार्थना करतो। आणि सगळ्यांनी त्यांच्याकडून एखादा गुण घ्यावा। पण जीवनात काहीतरी असंच पुढे नुसतं 85 नाही तर आयुष्यात खूप काय काय केलंय पुढे मी सांगणारच आहे आणि तुम्हाला त्यांच्या कन्यात सांगतील। थँक्यू। यानंतर ज्या भगवंताने एवढं आयुष्य दिलं, आज खरोखर त्या रामाचा आभार मानूया। आणि हे गीत खास आपल्याकडे रामच अवतरले तर समजूया। राम म्हणजे प्रत्यक्ष कोण वेगळं नसतं आणि म्हणून हे गीत खास त्या रामाकडून पण आशीर्वाद घ्यावया। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज कोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। रामापेक्षाही कमी नाही आहेत आपले वडील आणि आज आमच्या साथी कन्यांना एक आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे। आणि म्हणून एक खास गीत रामाचं गुणगान पण त्या ईश्वराचं की याच्या पुढचं आयुष्य पण त्यांना सुंदर निरोगी निरामय दे आणि आमच्या साथी कन्यांना पण असंच निरोगी ठेवू, त्यांची कृपा तशी सतत व्हावी। क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो, तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये भागे आज इनके भाग जागे, बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके हैं अवतारी धन्य हुए हैं नैन पुजारी, जीवन नैया तुमने तारी मंगल भवन अमंगलहारी। निर्धन का तुम धन हो रागो, तुम ही रामायण हो रागो, सब दुख हरना अवध बिहारी मंगल भवन अमंगलहारी। चरण की धूल ले लूं मैं मेरे भगवान आए हैं,
बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। थँक्यू थँक्यू थँक्यू। माझं एंटरटेनमेंट आवडत असेल तर टाळ्या पण वाजवा, कारण आपण ह्या बाबांसाठी सगळ्यांसाठी करतो। ते सगळ्या बहिणी आल्यात का? सगळ्या बहिणी आल्यात? जरा 1 मिनिट सगळ्यांनी इथे या ना फक्त सगळ्यांनी, साथीच्या साथी। आज खरोखर आम्हाला आनंद आहे। 1 मिनिट एकच गाणं मी गाणार आहे आणि बाबांसाठी फक्त साथी साथी। बघा टाळ्या वाजवा जरा आमच्या साथी ताईंसाठी। क्या बात आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघा, आनंद बघा। एक खास गाणं, एक बाबांवर, बाबा जिथे बसले तरी चालतील, बाबा बसले तरी चालतील। नाही जावई, नाही जावई नंतर, जावयांसाठी पण एक परफॉर्मन्स नंतर करणार, दोघांनी मिळून डान्स करायचा आहे आपल्याला एका गाण्यावर। पण पहिलं हे मला घेऊया आणि नंतर मग आपल्याला, कारण हे मुलींसाठी, कारण ज्या आम्ही भाग्यवान का म्हणतो माहिती आहे, एक गीत खास आहे। मलाही 2 मुली आहेत आणि ह्यांनाही 7 आहेत, म्हणजे किती भाग्यवान आहेत। आणि खरंच मुली ज्यांना असतात खरंच भाग्यवान असतात। आणि म्हणून त्यासाठी एक गीत खास आमच्या बाबांसाठी पण आणि आमच्या ह्या ताईंसाठी पण एक खास गीत। आणि हे आपल्या सर्वांसाठी पण आहे, कारण काय माहितीये, आपल्याला पण आई असेल, येथे मुली असतील त्यांच्यासाठी सांगतोय, आणि आमच्यासारखे असेल त्यांना मुली असतील त्यांच्यासाठी सांगतोय की मुली झाल्यानंतर किती आपल्या घरात चेंज होतो हा आपल्याला कळतो। आणि म्हणून किती मुलींचं महत्व आहे हे या गाण्यातून मी स्पष्ट करणार आहे। आणि खास तो मोका पण आहे आज आनंदाची अशी गोष्ट की 7 बहिणी आणि सगळ्यांवर जीवापाड आमच्या बाबांनी प्रेम केलंय। खरोखर बाबांसाठी टाळ्या वाजवा। आणि इतकं मी ऐकलंय की बाबांनी खरंच म्हणजे वोल्टास मध्ये काम करून चेहऱ्यावर अजिबात नाराजगी नाही। आता आजकाल मुली झाल्या की चेहऱ्यावर पण एकदा आप सगळे मुलगेच समजतात। आणि अशा मुली सुद्धा आमच्या बाबांना बघा, अरे काय फोटो काढा रे, खरंच सुंदर काय मुली आहेत। आणि खरोखर बाबांनी वोल्टास मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर सगळ्यांची लग्न लावलेत। किती बाबांसाठी टाळ्या वाजवा। आज खरंच एवढं भरून येत आहे की एवढं भगवंताने किती म्हणजे काळजी भगवंतालाच होती आणि ह्या मुलींची काळजी त्यांना होती। आणि म्हणून आपल्यासाठी ते भगवान होते। आणि म्हणून ज्यांना मुली ते खरंच भाग्यवान आहे। आज आमच्या आई सुद्धा हव्या होत्या, पण आई नसल्या तरी आज आईचं प्रेम ह्या बाबांनी ह्यांना दिलेलं आहे। आणि म्हणून बाबांसाठी आणि यांच्यासाठी टाळ्या वाजवा। एक गीत खास मी आपल्या सर्वांसाठी घेतोय। एक मिनिट, हिची चाल तुम्हाला माहिती असेल कदाचित। जिनको है बेटियां वो ये कहते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं।
घर को जन्नत का नाम देते हैं। जिनको है बेटियां वो ये कहते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं। घर को जन्नत का नाम देते हैं। जिनको है बेटियां वो ये कहते हैं। हो ना बाबा, बरोबर ना? ज्यांना मुली आहेत ते भाग्यवान आहेत की नाही? तुम्हाला वाटलं की नाही प्रत्येक मुली झाल्यानंतर तुमच्या जीवनात आनंद झालाय? आणि आमच्या ताईंना पण झालेला आहे। आणि म्हणून एक खास हंसती है जब बेटियां मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं। ओ हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं। पलके उठाती तो उजाले होते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं। घर को जन्नत का नाम देते हैं। जिनको है बेटियां वो ये कहते हैं। हो कशा लाईनी उभे राहतात बघा। मला वाटतं काहीतरी रेषेवर काहीतरी आलंय, बिंदास राहा असं। लाखों मन्नत से होती है एक बेटी कबूल, बेटी तुलसी आंगन की ये नहीं बबूल। लाखों मन्नत से होती है एक बेटी कबूल, बेटी तुलसी आंगन की ये नहीं बबूल। उनके कुमकुम कदम शुभ फल देते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं। घर को जन्नत का नाम देते हैं। जिनको है बेटियां वो ये कहते हैं। खरोखर तुम्हाला प्रत्येक जणींना वाटलं असेल की नाही की आपले बाबा आपल्यासाठी किती मेहनत करतात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरूनच दिसत असेल। कारण जास्तीत जास्त आईचं मुलावर प्रेम असतं आणि बाबाचं हे मुलीवर असतं। आणि म्हणून खरंच ज्यांना मुली आहेत ते भाग्यवान आहेत, आणि आमचे बाबा तर अति भाग्यवान आहेत। 7 मुलींना जन्म देऊन त्यांचा भरपूर संगोपन करून बेटियों से होते हैं तो आंगन खुशहाल, माता पिता की शोभा ससुराल का श्रृंगार। लाइनें तुम्हें रहलत का? वेरी गुड। ओ बेटियों से होते हैं तो आंगन खुशहाल, माता पिता की शोभा ससुराल का श्रृंगार। प्रदीप नसीब वाले बेटी पाते हैं, हर एक नसीब वाले बेटी पाते हैं। घर को जन्नत का नाम देते हैं। जिनको है बेटियां वो ये कहते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं। घर को जन्नत का नाम देते हैं। जिनको है बेटियां वो ये कहते हैं। हे 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 हो
थँक्यू. थांबा 2 मिनिट थांबा. आपल्या सगळं हा आपला परिवार आहे, त्यामुळे थोडं एक कोणाकडे तरी एकाकडे माहिती चालेल. मी फक्त घ्या ना. हा ताई तुम्ही घ्या. ह्या यांच्या टाळ जरा आमच्या ताईंशी काय होतं बघा. डेअरिंग बस. थँक्यू. एकदा टाळ्या सगळ्यांच्यासाठी वाजवा. खरंच आज हे गाणं गाऊन आमच्या ताईंच्या डोळ्यात अश्रू आले. जरा त्यांना थोडं भावूक झालं. आपल्या वडिलांना आठवलं असेल हे गाण्यामध्ये जादू तशी आहे. थोड्या त्या हे झाल्या. हो ना ताई बघा, त्यांच्या म्हणजे एक भावना हे झाल्या. आई वडिलांचं आणि मुलीचं प्रेम हे असंच असतं. तर मला एक प्रश्न विचारायचा. ठीक आहे, बाबांनी खरंच म्हणजे बाबांबद्दल कौतुक करावं तेवढं कमीच आहे, आणि हा सगळा सांगत राहिला तर आपला वेळ पुरणार नाही. पण तरी पण एखादा असा बाबांचा तुम्ही एक गुण सांगा ना, की चांगला गुण. एखादं सर्वांपैकी एकाने प्रतिनिधित्व केलं तरी चालेल, म्हणजे सगळ्यांना सांगता नाही आलं, सगळ्यांना बोलता येत नाही. तर एखादा बाबांचा असा एखादा कुठला तरी चांगला गुण सांगा, की बाबा खरंच आम्हाला. असं पण सांगा की बाबांचा चांगला गुण तो तुम्हाला त्रासदायक आहे की ऐकतच नाही. हो पप्पा त्रास करू नका, त्याच्या मागे जाऊ नका, तो माणूस बरोबर नाही, तो तुम्हाला तरी पण म्हणजे असं काय असेल तरी सांगा की बाबांचा एखादा चांगला गुण, की खरंच सांगा की तो आम्हाला सुद्धा कळेल आणि बाबाने तो वाटेल. हा त्याच्यावर बोला, त्याच्यावर चालू आहे. बोला. सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांना थोडं जवळ घ्या की आज तुम्ही सगळेजण इथे आलात आणि आमचा हा दिवस खूप स्पेशल बनवलात, म्हणून सर्वप्रथम सगळ्यांसाठी थँक्यू. पप्पांचा असा गुण ज्याला मी नाव ठेवू शकते असं कधीच नाहीये, म्हणजे काहीच नाहीये इनफॅक्ट. बट माझी स्वतःची एक एक्सपिरियन्स आणि माझा एक अनुभव सांगते की मी कॉलेजमध्ये होती आणि आम्हाला ट्रॅव्हल करताना मी ऐरोलीला राहायची आणि त्यांना कोपरखेरला ट्रॅव्हल करायची. तर पप्पा पर्टिक्युलर अमाऊंट द्यायचे दिवसाच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करून की ही तुझी फिक्स अमाऊंट आहे, याच्यामुळे तुला तुझा महिना चालवायचा आहे. आणि ऑब्व्हियसली कॉलेजचे दिवस असतात, आपण इकडे तिकडे पैसे खर्च करतो आणि काही दिवस महिन्याला राहिले होते संपायला आणि माझे ते पैसे संपले होते आणि मी पप्पांकडे मागितली. तर पप्पा मला बोलले की नाही, मी तुला जो खर्च तुझा आहे तो ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्यामुळे उरलेले 2-3 दिवस जे कॉलेजला कसं जायचं हे तू तुझं ठरव. त्या मोमेंटला खरं तर मला मम्मीचा खूप राग आला होता की म्हणजे पप्पा मला एवढंच समजून घेऊ शकत नाही, मी अशा वयात आहे की तिथे आम्ही 4 लोकांमध्ये उठतो बसतो आणि खर्च होऊन जातात पैसे. बट खूप राग आलेला पप्पाचा त्या मोमेंटला. पण आयुष्यातला एक मोठा धडा पप्पानी मला त्या मोमेंटला शिकवला की पैशाचं इम्पॉर्टंट महत्व काय असतं हे पप्पानी मला शिकवलं. आणि ते एक डिसिजन घेतलं मी त्या मोमेंटला की नाही, मी माझं एज्युकेशन संपल्यावर ज्या दिवशी मी कमवायला लागेल त्या दिवशी मी पप्पांकडे एकही पैसा मागणार नाही. सो त्या दिवशी तो डिसिजन जो मी घेतला तो फक्त आणि फक्त पप्पांमुळे होता. आणि मी काय बोलू पप्पांबद्दल की आताही सुद्धा वयाच्या 85 वर्षी एखादा माणूस 7 मुलींशी लग्न करून फायनान्शियली इतका स्टेबल राहणं हे फक्त तुम्हीच करू शकता पप्पा, हे कोणीच करू शकत नाही. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. जवळ अजून कोण ताई तुम्ही एक सांगा ना एखादा पप्पा. बघा सगळ्यांच्या ताईंच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि पप्पांच्या पण आलेत. खरोखर म्हणजे किती लाड केले आहेत. आमच्या जावई पण सांगू शकतात ना काहीतरी एखादा अनुभव आमच्या सासऱ्यांचा. हे सगळ्यांचे चेहरे खुलले आहेत बघा. सासऱ्यांचा बर्थडे म्हटल्यावर सगळे खुश आहेत. तर तुम्ही पण एखादा हा ताई सांगतायत मोठ्या सगळ्यात. पप्पांबद्दल बोलायचं तर माझे पप्पा जितके प्रेमळ आहेत तितके शिस्तप्रिय सुद्धा आहेत, पण जुन्या विचारांचे नाही आहेत ते. आम्ही 7 मुली आहोत, पण आम्हाला त्यांनी कशाचीच कमी पडू दिली नाही. आम्ही जे मागू ते आम्हाला मिळायचं. असं काहीच कधी घडलं नाही की आम्ही पप्पांकडे काही मागितलं आणि पप्पाने आम्हाला दिलं नाही, असं कधीच झालं नाही. त्यामध्ये एक आठवण सांगावीशी वाटते. आम्ही मुलींनी काही मागितलं की पप्पा लगेच आणून द्यायचे. आई म्हणायची अहो असं मुलींनी मागितलं तुम्ही त्यांना आणून देता, हे काही बरोबर नाही, द्या आपण 4-8 दिवसांनी द्या. मुलींना तशीच सवय लागणार. उद्या लग्न होऊन त्या दुसऱ्याच्या घरी जातील, तिकडे त्यांना कुठलीही गोष्ट पटकन नाही मिळाली तर त्यांना वाईट वाटेल. पप्पा म्हणायचे नाही, जोपर्यंत माझ्याकडे आहेत तोपर्यंत त्यांना जे हवं ते मी देणार, त्यांना मी काहीच कमी पडू देणार नाही. आमची लग्न झाली. आमच्या लग्नानंतर सुद्धा आम्हा मुलींना काही अडचणी आल्या तर आमचे पप्पाच आमच्या मदतीला येतात.
आमची मोठी मावशी म्हणायची, आमच्या पालव भावाजींसारखा माणूस शोधून नाही सापडणार. खरंच आहे ते. आमच्या पप्पांसारखे पप्पा शोधून नाही सापडणार. आमचे पप्पा म्हणजे आम्हा लेकींचा आधारवड आहे. आणि या वटवृक्षाची छाया आम्हा लेकींवर सदैव राहू दे हे ईश्वरचरणी मागणे. वा वा, किती म्हणजे आज हा दिवस आम्हाला पाहायचा होता. आम्ही रोज बर्थडे साजरे करतो, पप्पांबरोबर राहतो, पण पप्पांच्या भावना, पप्पांबद्दलचं प्रेम आज आम्ही व्यक्त करणार, हे आयुष्यभर राहणार आहे. हे प्रत्येकाला आठवलं पाहिजे. खरंच आज पप्पांच्या पण डोळ्यातून पाणी आले. आज पप्पांनी लहानपणापासून त्यांना आठवत असेल की माझ्या मुलींसाठी मी किती खस्ता खाल्ल्या आहेत. वडील आपले असे असतात ना की ते तुम्हाला काही गोष्टी कळणार पण नाही की आपल्या बाबांनी आपल्यासाठी किती किती केलंय. पोल्टासमध्ये कामाला म्हणजे काही जास्त कोण हे नाहीये, त्यातही त्यांनी एवढं मुलींचं केलं आणि किती लहानपणापासून त्यांनी त्यांना कसं वाढवलं असेल त्यांचं त्यांनाच माहिती आहे. काही गोष्टी सगळ्यांसमोर ते सांगू पण शकत नाहीत की वडील फाटकी बॉडी घालतात, अर्ध जेवण जेवतात, अर्धी भाकरी खातात, पोट भरलं असं सांगतात, खोटं सांगतात आईला, माझ्या मुलींना दे, आणि मुलींना देतात. असं करून वाढवलं म्हणून आज ह्या सगळ्या ताईंच्या डोळ्यात अश्रू आहे. आणि खरंच हे प्रत्येकाच्या घरी सेम असतं. आपल्या एवढी आपल्याला जरी ओरडले ना तरी त्यांचं प्रेम हे आपण सुधारावसाठी असतं. किती ओरडले तरी त्यांच्या मनात प्रेम असतं. आणि म्हणून ह्या वडिलांसाठी आज खरोखर आपण आज 85वा वाढदिवस साजरा करतोय. देवाकडे आमचं असंच मागणं आहे की बाबांना 100वा वाढदिवस ह्याच्यापेक्षा सुंदर आम्ही करणार आहोत. आणि ह्या मुलींचं खरंच इतकं प्रेम बघून आज आम्हालाही खूप बरं वाटलं. अजूनही कोण ताईना म्हणजे बाबांबद्दल ठीक आहे, काही जणांना बोलता येत नसेल, बाबा पण बोलतील, तर खरंच मला पण आज आपल्याला सगळ्यांना एवढा आनंद होतोय की इतका ह्या 85व्या वर्षी नुसतं 85 वर्ष जगले नाहीत, तर खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. 85 वर्ष जगून सुद्धा 7 मुलींचं लग्न त्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर केलंय. आणि एकालाही आणि सगळे सुखात आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा दिसत आहे आणि सगळ्यांचे परिवार सुखात आहेत. देवाने असंच सगळ्यांना ठेवावं. आणि ते बघा ते काय सांगताय, छाती ठोक म्हणून काहीतरी जावई, नाही त्यांचं झालंय काहीतरी. जावयानं पण बोलू शकता की खरोखर अशा आपले सासरे मिळणं सुद्धा भाग्य लागतं. तर आज खरोखर हा 85वा साजरा आपण जो डान्स गाणी करतो ना ते चालूच असतं. ते काय ते आपण कधी 31ला पण करू शकतो, पण आजचा हा दिवस आहे ना हा परत मिळणार नाही. ह्याच्या भावना एकमेकांना आपण ट्रान्सफर करतो ना त्या कधीच मिळणार नाहीत. म्हणून आजचा दिवस खास मी पण ताईने बोललो, असं मला बोलवत ना, हे खरंच माझंही संचित आहे, तुमचंही संचित आहे की आज अशा प्रकारे बर्थडे कुठे साजरा होत नाही. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे बाबांना की बाबा की ह्या सगळ्या मुलींमध्ये तुमच्या तर सगळ्यात लाडकी आहेत, मी असं बोलू शकत नाही, कुठली लाडकी आणि बाबांना सगळ्या लाडकी असतात, तर जास्तीत जास्त ह्याच्यात खोडकर कोण आहे मला सांगा. खोडकर कोणीच नाही, त्यांना माहिती आहे आता जायचं आहे घरी परत. बाबा पण फुल मिळायत कारण त्या मुली आहेत, मुलगा असतं सोडून दिलं असतं, त्या मुली आहेत, कोण सगळ्या टेन्शन मध्ये आला, कोणाला कोणचं नाव घेतायत, कोणाचंच नाही नाव घेतलं. तर खरंच. आणि तुम्ही सांगा की बाबा बोलणार नाही, बाबांना आवडीचा असा ऍक्टर कोणता, म्हणजे हिरो बाबांना आवडीचा, तुमच्यापैकी कोणी सांगा. बाबांना आवडीचा हिरो कोण, बाबांच्या आवडीचा कोण आवडायचा, बाबांना असं कोणते पिक्चर बघायला आवडायचे, कोणाचे किंवा काय, बाबांना कुठल्या याच्यात इंटरेस्ट आहे, खेळामध्ये, राजकारणामध्ये, वाचनामध्ये, क्रिकेट. अरे वा जबर. हा मग क्रिकेटमध्ये बाबांना कोणता असा, कोण, सचिन आवडतो बाबा तुम्हाला पण की सुनील गावस्कर? सुनील गावस्कर. अरे वा, टाळ्या वाजवा बघा. आज सुनील गावस्कर पण बघा 75 झाली आहेत पण किती स्मार्ट दिसतात, एकदम सुंदर पर्सनॅलिटी. खरंच म्हणजे त्यांची आवडी पण सुंदर आहेत. आणि यांचा आवडीची डिश कोणती, म्हणजे आवडीची डिश कोणती ह्यांना आवडणार? नॉनव्हेज. मग चिशिरा पडली, आम्ही मालवणचे माणसं, आमका मासे होय. आता माझ्याकडे शिच पाळल्या नाही काही त्यांनी, नाही ना माझ्याकडे आमका आता काय नाही, मासे नाही गावले तर जीव आमचा जाता. त्यामुळे ठीक आहे, पण बाबांचा स्वभाव खरंच छान आहे. आणि बाबांनी तुम्हाला असं कधी मारलंय का, कधी लहानपणी मारलं असेल तर मारलंय, पण चांगल्यासाठी मारलं असेल, बरोबर, सगळ्यांना कामासाठी किंवा, पण असं कधीच तुम्हाला कोणतंही तुम्हाला असं मागितलं तरी बाबांनी दिलं नाही, असं कधीच झालं नाही, असं कधीच झालं नाही. आई पण तशीच होती तुमची, आज आई आहे इथे, किती असली तरी आई सुद्धा आज आहे. आणि मला ते माहोल अजून खराब करायचं नाही, पण आई आणि बाबाच्या नंतर मुलीने सुद्धा किती बाबांना, आपण म्हणतो नाही काय, मुलगो असलो तो माका सांभाळतो, वंशाचा दिवो होयो, तुका पोर आहे रे, मला विचारतात काय काय आमच्या गावाले, जिल नाही झालो नाही, वंशाचा दिवो होयो होते रे, काय दिवो करतो चाटूचा. आता बघा 85 झाली तरी 7 मुली इतकं प्रेम देत आहेत की वाखाणण्याजोग आहे. आणि मुली जितक्या टाळ्या वाजवा बघा टाळ्या, आणि मुली जितक्या बघतात ना तितकं मुलं खरंच नाही बघू शकत. आज मला खरंच आनंद वाटते, मलाही वाटत होतं, प्रत्येकाला वाटतं, मी काय खोटं नाटक करणार नाही, प्रत्येकाला मुलगा हवा किंवा पुढे माझा वंश वाढावा, प्रत्येकाला वाटतं.
पण तरीही हा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर सगळ्यांनी शिकायला पाहिजे की देव मुलगी देतो हे बरोबर आपल्याला समजून देतो. आणि म्हणून सगळ्या मुली खरोखरच म्हणजे भाग्यवान, आणि पप्पा पण भाग्यवान, आणि ज्यांना मुली सगळे भाग्यवान. तर अजून पप्पा असं म्हणजे राजकारणात कधी त्यांना इंटरेस्ट नसेल मला वाटतं. राजकारणात नाही ना कधी? नाही. हा, राजकारणात पण नाही. बातम्या वगैरे बघतात. मग आता ते कसा टाइम स्पेंड करतात? रिटायर होऊन किती वर्ष झाली बाबांना? बघा, रिटायर होऊन बाबांना आता 85 म्हणजे बरोबर 60 ला रिटायर, 70 80 25. बापरे, जरा टाळ्या वाजवा बाबांसाठी खरंच. 25 वर्षात त्यांनी म्हणजे कसं, म्हणजे आता हे लाईफ कसं काय त्यांनी म्हणजे एंटरटेन कसं करायचे? त्यांचा छंद काय, वाचायचा वगैरे ते काय? तुम्हाला तुम्हीच सांगा, तुम्हाला असं काय वाचन काय आवडतं? म्हणजे तुम्ही आता हा तुम्ही वेळ कसा स्पेंड केला? कामावर कामावर होतो, नंतर मग असं टीव्ही बघणं किंवा टीव्हीवर कोणती सिरियल आवडते तुम्हाला जास्त? मराठी असं जत्रा वगैरे कॉमेडी आवडते की सिरियस? सिरियस पण आवडते दोन्ही. अरे वा, टाळ्या वाजवा. बघा, सगळ्या प्रकारचा आहे म्हणून जीवनात आनंद आहे. आणि खरोखर बाबांना खरोखर म्हणजे मानण्यासारखं आहे की कसं लाईफ, आणि आता म्हणजे किती फिट आहेत बघा बाबा, इतकं फिट जबरदस्त म्हणजे आपल्याला सगळ्यांना. आणि एक असा कोणता एखादा बाबांकडनं आम्ही गुण घ्यायला पाहिजे की खरंच की जो आम्हाला काहीतरी इन्स्पायर, असं तुम्ही सांगा. आता बाबा स्वतः सांगणार नाहीत की बाबांचा एखादा गुण आम्हाला सगळ्यांना असा हे करेल, असं कोणते सांग की आम्हाला सगळ्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल की बाबांचा एक गुण तुम्ही सुद्धा तो बाबांकडनं घेतलात की बाबांनी खरंच म्हणजे ते झालंच, प्रेम केलंच किंवा त्यांनी आमच्या आवडीसाठी हे केलं. असं कोणता एखादा असेल तर सांगा की जो आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळेल की त्या याच्यामुळे, की बाबांचा असा गुण एखादा. ठीक आहे, गुण सांगायची गरजच नाही, तो दिसतोच आहे. कारण नॉट आउट 85 मारणं आणि इतकं सुदृढ आणि इतक्या मुलींवर प्रेम करणं, सगळ्या मुली सुद्धा इतक्या आवडीने त्यांना सांभाळतायत. तर हेच आहे. तर ठीक आहे, आता आपण जरा जावई बापून यावं हडे, आपण नाचूया जरा एक मस्त पैकी. आता कपल डान्स करायचा आहे बाबांसमोर. बाबा पण आता हा काय जरा या ना, सगळ्या जावयांनी या ना आता मस्त. बघा, हा दिवस आपला परत येणार नाही. ये ना, मस्त कपल डान्स जसा येईल तसा करा. सगळ्यांनी या ना. हा, सगळ्यांनी या दादा, सगळ्यांनी या. जरा टाळ्या वाजवा. क्या बात आहे. आणि मस्तपैकी इथे जागा पण आहे, एक कपल डान्स करायचा मस्तपैकी. ही संधी परत नाही मिळणार. हा, घ्या, कपल डान्स करायचा आहे. हा, बरोबर. एक कपल एक सगळ्यांनी घ्या. हा, काय नाही, डान्स सोपा डान्स आहे, असा डिस्को बिस्को नाही, एकदम असा हातात हात घालून सहज असे दोघं मिळून सुंदर असा डान्स आहे. माहोल बनवूया. घेऊया. आई झालं की आपण घेऊया. घ्या आपापले कपल डान्स करा. असं हा, व्हेरी गुड. कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा वो हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए,